महापौर दीपमाला काळे यांचा रुद्रावतार. स्टेडियम परिसरातील अतिक्रमण तात्काळ जप्त. रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांची झाडाझडती. अतिक्रमणधारकांना महापौरांचा थेट इशारा. नमस्कार, मी निखिल. आपण पाहत आहात जळगाव अपडेट न्यूज. जळगाव शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात प्रत्यक्ष पाहणी करत अतिक्रमणधारकांना चांगलेच धारेवर धरले. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे आदेश देत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला फैलावर घेतले. त्यानंतर प्रशासनाने फौजफाट्यासह कारवाई करत परिसरातील अवैध अतिक्रमण जप्त केले. तसेच तुंबलेल्या गटारीचीही पाहणी करून आरोग्य विभागाला तातडीने साफसफाईचे निर्देश देण्यात आले. मला वाद करायचा प्रश्न नाही. तुम्ही बोलायला बोलताय तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्ही मला कुशाल म्हणता की तुम्ही काय बोलताय शरफने. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला ह्या परिसरामध्ये हॉकर्स नको. ते येतात कसं वारंवार येतात कसं काय त्याचा भाग काय तुमच्यासाठी महापालिकेवर भरून नाहीये. मला येतात कसं काय ते घाबरत सुद्धा थोड्या वेळ मी उभी असताना सुद्धा तो बनवतोय माल. चला उचला बडामध्ये चला आवरे फोन दे तिकडच्या बनून चेस ग्राउंडच्या वरचे गणेश कॉलनी बसत आहे. गणेश कॉलनीत आपण त्यांना जागा दिली बसायची पुन्हा मला घेऊन चला तुम्ही आता मी उतरेला तुमच्याकडनं नाही होत. अहो माझं बोलत आहे का माणसं नव्हते आता पण आपण याला 2 वेळा कारवाई केली आहे. मग त्यांनी खरं ते काय यायला पाहिजे हे काय तुम्हाला घाबरता प्रशासनाला बचत पाहिजे ना काहीतरी आपल्याला तुमच्यावर म्हणजे आपण कारवाया करायचं ना फक्त कोणी बसतात ना. मला इथे पुन्हा साहेब कोणी बसलं ना एक काही गाडी नकोय मला. पण मला माहिती एक वेळा आपण उचललेला आहे ना काही वेळा चालू केलं आपण ठीक आहे. पण जेव्हा आपण एक वेळा उचलतो तेव्हा पुन्हा ते बसले नको पाहिजे ना. म्हणजे त्यांना बचत कधी का बचतच नाही त्यांना बिलकुलच. नाव निखिल राजेश सोनवणे. माझा सोयाबीन बिर्याणीचा व्यवसाय आहे. पहिले शाळा कॉलेज वगैरे सर्व बंद आहे. सूचना पण दिली नाही आम्हाला अतिक्रमणवाल्यांनी 1-2 दिवस अगोदर बंद ठेवा का काय कारवाई वगैरे करणार आहे का काय. डायरेक्ट धडक कारवाई करून सर आमचं 50 किलोचं पातेल आहे. इथे माल फक्त 5 किलो विक्री झालेला आहे आमचा. फक्त असे भरपूर गाड्यावाले इथे वडापाववाले कचोरी समोसावाले पोंगे बटाटेवाले सर्वांचा माल उरून सण पडलेला आहे. फक्त 5 किलो माल विक्री झालेला आहे. उन्हामुळे पहिलेच धंदे नाहीये. एका दुकानावर 2-2, 3-3 जण कामाला आहे. आणि आता या मालाचं करायचं काय. या महापौरांनी तर आम्हाला उकळून सोडलेलं आहे. सर्व महिन्यातून 2-3दा त्रास देणं ते चालूच असतो. आम्ही खाली बसून गाड्या लावत नाही तरी खाली बसून धंदा व्यवसाय करतोय. यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायलाच हवी.